महिलांकरता देखील आपल्याला कल्पना आहे की मोदी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला, ज्याच्या अंतर्गत 2029 पासून लोकसभेत आणि विधानसभेमध्ये 33% महिला खासदार आणि आमदार असणार आहेत। संरक्षण दलामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन हे उभं केलं। सैनिकी शाळा आणि एनडीए मध्ये मुलींना आणि महिलांकरता प्रवेशाचे द्वार खुले केले। नियंत्रण रेषेवरही पहिल्यांदा महिलांची तुकडी ही त्या ठिकाणी तैनात करण्याचं काम करण्यात आलं। आज आपण पाहतोय जगामध्ये सर्वात जास्त पायलट हे भारतामध्ये आणि आपल्या भारताचा जो काही सेक्स रेशिओ आहे तो पहिल्यांदा असा झालेला आहे की 1000 पुरुषामागे 1020 महिला। त्यामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ याचं प्रत्यंतर आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळत आहे। प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये 3.98 कोटी महिलांना लाभ मिळालाय। प्रधानमंत्री ग्रामीण आवास मध्ये 73% जे काही घर आहेत ती महिलांच्या नावाने आहेत। उज्ज्वला योजनेत 10.33 कोटी एलपीजी कनेक्शन आहेत। सुकन्या समृद्धी खात्यामध्ये 4.2 कोटी आमच्या महिला आहेत ज्यांना 3 लाख कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये मोदीजींनी दिले आहेत। लखपती दीदी 3 कोटी आता लखपती दीदी या ठिकाणी तयार झालेले आहेत। महाराष्ट्रातही आपण 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा निर्णय केला। त्यातले 50 लाख यावर्षी आपले पूर्ण होतील। 50,000हून अधिक स्टार्टअप्स मध्ये आता महिला संचालक आहे आणि भारत 2014 साली स्टार्टअपच्या इकोसिस्टीम मध्ये कुठेही नव्हता। आता जगातली 2 नंबरची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम भारत झालेला आहे। 3 तलाकमुळे मुस्लिम महिलांकरता एक समाज सुधारणेचं दार उघडण्यात आलेलं आहे। जवळपास 90 लाख महिलांचे बचत गट हे तयार करून 10 कोटी महिलांना त्याच्यामध्ये एंगेज करण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे। पगारी मातृत्व रजा 12 वरून 26 आठवडे केली आहे। सरकारी शाळांमध्ये 9.8 कोटी प्रसाधनगृह मुलींकरता बांधण्यात आलेले आहेत। माता मृत्यू दर 167 होता तो 80 वर खाली आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांकरता मोदी सरकारने काम केलंय। युवांचा